काय रे, या महिन्याचा पॉकेटमध्ये मिळाला? काय करणार आहेस मग? मी एक रिमोट कंट्रोल कार घेणार आहे. आणि पुढच्या आठवड्यात तुला काही वेगळं हवं असेल. तू कधीच पैसे साठवत नाही. पण मला पैशाची बचत करता येतच नाही. काही हरकत नाही, खूप लोकांना येत नाहीत. म्हणूनच पैसे कसे वापरायचे ते शिकणं महत्त्वाचं आहे. त्यालाच आर्थिक साक्षरता म्हणतात. आर्थिक साक्षरताचं असं काय खास आहे? हे म्हणजे सायकल चालवण्यासारखं आहे. जमलं की मग सुसाट. एकदा तुमच्याकडे पैसे आले की ते हुशारीने कसे वापरायचे, भविष्याचं नियोजन कसं करायचं, हे सगळं समजून घेणं म्हणजे आर्थिक साक्षरता. मग मला शिकवा ना बाबा. ठीक आहे, चला आपण पैशांच्या जगात एकत्र प्रवासाला निघूया. नमस्कार मित्रांनो, जसं मी माझ्या कुटुंबाला शिकवतोय तसं तुम्हाला सुद्धा आर्थिक साक्षरतेचा हा प्रवास अनुभवायला घेऊन जातो. तयार आहात? चला मग सुरुवात करूया. आर्थिक साक्षरता म्हणजे पैसे हुशारीने कसे वापरायचे ते समजून घेणं. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तुम्ही त्याचं काय कराल? मी खेळण्या खरेदी करीन. तो एक पर्याय झाला. पण समजा या 100 रुपयातले 50 रुपये तू आत्ता साठवलेस, वाचवलेस आणि पुढे तुला जेव्हा खूप गरज लागेल तेव्हा वापरलेस तर? म्हणजे आर्थिक साक्षरता आपल्याला कधी साठवायचे आणि कधी खर्च करायचे हे ठरायला मदत करते. अगदी बरोबर. हे सगळं हुशारीने पैसे वापरण्याबद्दलचं शिक्षण आहे. तुम्हाला जितकं चांगलं पैशाचं उत्तम ज्ञान असेल तितकं तुमच्यासाठी खूप उत्तम ठरेल. चला आता मला थोडंसं काम आहे. तुमची आई आली आहे, ती आता इथून पुढचं तुम्हाला सगळं उत्तम समजावून सांगेल. काय पैशांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे? त्यासाठी आपल्याला एक मजेशीर गोष्ट ऐकावी लागेल. सांगू? हो. खूप वर्षापूर्वी लोक आजच्यासारखे पैसे वापरत नव्हते. ते बार्टर सिस्टम वापरायचे. समजा आता मला भाज्या हव्यात तर मी डाळी त्याच्यासाठी बदलून घेईन. म्हणजे नाणी आणि नोटा नव्हते? नाही, पण एक समस्या होती. जर भाज्या असणाऱ्या माणसाला डाळी नको असतील तर? मग ते व्यवहार होऊ शकणार नाहीत. अगदी बरोबर. म्हणूनच लोकांनी पैसे शोधले. सुरुवातीला त्यांनी सोनं, चांदी किंवा तांब्याची नाणी वापरली. सगळ्यांनी त्यांची किंमत मान्य केली, ज्यामुळे व्यवहार खूप सोपे झाले. आणि आता आपण नोटा आणि ॲप्स वापरतो, बरोबर? बरोबर. वेळोवेळी पैसा विकसित झाला, नाण्यांपासून कागदी नोटांपर्यंत आणि आता डिजिटल पेमेंटसारखे UPI आणि क्रेडिट कार्डपर्यंत. म्हणजे पैसे व्यवहार सुलभ करतात. हो, पैशांमुळे खरेदी आणि विक्री सोपी होते आणि त्याचा इतिहास जाणून घेतल्याने आपल्याला आजच्या काळात त्याचे महत्त्व समजते. आता आपण एक महत्त्वाचा विषय शिकूया, गरजा आणि इच्छांबद्दल. तुम्हाला माहिती आहे का गरज म्हणजे काय? काहीतरी खूप महत्वाचे, जसे जेवण. अगदी बरोबर. गरजा म्हणजे अन्न, कपडे आणि निवारा यांसारख्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी. आणि इच्छा म्हणजे? इच्छा म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला हव्या असतात पण गरजेचे नसतात, जसे की खेळणी किंवा गॅजेट्स. अगदी बरोबर. आता आपण एक ॲक्टिव्हिटी करूया. या टेबलवरून एक वस्तू निवडायची आणि ती गरज आहे की इच्छा ते सांगायचं. ही खेळणी एक इच्छा आहे. बरोबर. आणि ह्या वहीबद्दल काय? ही गरज आहे. अगदी बरोबर. अभ्यासासाठी वही अत्यावश्यक आहे. आणि सँडविच? सँडविच हे नाश्त्यासाठी असल्याने ती एक इच्छा आहे. पण जर नाश्त्यासाठी काहीच नसेल तर ती गरज होऊ शकते. म्हणजेच गरजा आणि इच्छा परिस्थितीवर अवलंबून असतात. अगदी बरोबर. हुशारीने आर्थिक निर्णय घेण्यासाठी गरजांना प्राधान्य द्यायचं आणि इच्छांसाठी बचत करायची. मी माझ्या पॉकेटमध्ये नवीन क्रिकेट बॅटसाठी साठवणार, ही माझी इच्छा आहे. वा, खूप छान योजना आहे. फक्त लक्षात ठेवा, गरजा आधी, इच्छा नंतर. बरोबर. आता पुढे काय शिकायचंय? आता आपण बजेट बनवणं आणि आर्थिक उद्दिष्ट ठरवणं शिकूया. तुम्हाला माहिती आहे बजेट म्हणजे काय? म्हणजे पैशांचा प्लॅन. अगदी बरोबर. बजेट तुम्हाला किती पैसे मिळतात, किती खर्च होतात आणि किती वाचवता येतात हे ट्रॅक करायला शिकवतं. चला आपण एक काम करूया, एकत्र बजेट तयार करूया.
आपण सुरुवात कशी करतो? आधी आपण उत्पन्न समजूया. तुला महिन्याला पॉकेट मनी किती मिळतो? 500. बरोबर. आता तुझा खर्च सांग किती आहे. म्हणजे सामान्यतः तू पैसे कशावर खर्च करतोस? स्नॅक्स, स्टेशनरी आणि कधी कधी खेळण्या. आता 100 रुपये शिल्लक राहतात ना, ते कशासाठी असतील? बचत. बरोबर. आता बचतीसाठी एक उद्दिष्ट ठरवायचं. तुला भविष्यात काय घ्यायचंय? एक क्रिकेट बॅट. छान. हे एक शॉर्ट टर्म उद्दिष्ट झालं. मोठ्या उद्दिष्टांसाठी जसं सायकलसाठी त्यासाठी तुला जास्त वेळ लागेल ना बचत करायला. म्हणजे बजेट आपल्याला खर्च व्यवस्थापित करायला आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचायला मदत करते. हो, अगदी बरोबर. बजेटिंग आणि उद्दिष्ट हे ठरवल्याने तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात. मी माझा बजेट बनवायला तयार आहे. वा, ही आर्थिक यशाकडे जाणारी पहिली पायरी आहे. हे सातत्याने करत राहायचं, त्यामुळे तुम्हाला तुमची सगळी उद्दिष्ट गाठता येतील. आता आपण बजेटिंग शिकलो. आता बचत म्हणजे काय ते पाहूया. तुम्हाला माहिती आहे का पैसे साठवणे म्हणजे काय? याचा अर्थ म्हणजे माझ्या गल्ल्यात पैसे ठेवणे. सुरुवातीसाठी हे उत्तम आहे. पण बचत म्हणजे तुमच्या काही पैशांची बाजूला ठेवलेली रक्कम, जी तुम्हाला नंतर गरजेच्या वेळी उपयोगी येईल. पण बचत एवढी महत्त्वाची का? बचत तुमच्या भविष्याची तयारी करते. समजा तुम्हाला क्रिकेट बॅट हवी आहे. जर प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम साठवली तर तुम्हाला कोणतीही चिंता न करता बॅट मिळेल. म्हणजे बजेटीमुळे माझी इच्छा पूर्ण होईल. अगदी बरोबर. पण बचत फक्त खरेदीसाठीच नाही, ती आपत्कालीन परिस्थितीसाठी सुद्धा असते. उदाहरणार्थ समजा तुमची शाळेची बॅग फाटली किंवा अचानक नवे बूट हवे असतील तर. आणि बँकेत पैसे साठवणे ही आणखीन एक उत्तम बचतीची पद्धत आहे. बँक तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि तुम्हाला व्याज म्हणून थोडी अधिक रक्कम मिळते. त्यामुळे तुमची बचत हळूहळू वाढते. म्हणजे मी आधी माझ्या गल्ल्यात पैसे साठवून ते नंतर बँकेत टाकू शकतो. तुझे नियोजन एकदम योग्य आहे. जितकी जास्त बचत तितके तुमचे भविष्य सुरक्षित. बचत म्हणजे आर्थिकदृष्ट्या हुशार होण्यासाठी पहिले पाऊल. अगदी बरोबर. लक्षात ठेवा, बचतीमुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी आणि अनपेक्षित घटनांसाठी नेहमी तयार राहता. काय मग आर्थिक साक्षरतेचा प्रवास कसा चाललाय? खूप मजा येते बाबा. आम्ही बजेटिंग आणि पैशांचे इतिहास कसे तयार झाले ते शिकलो. खूप उपयुक्त आहे. मी माझ्या बचतीच्या उद्दिष्टांबद्दल विचार सुरू केला आहे. छान, खूप छान. नमस्कार. आत्तापर्यंत आपण आर्थिक साक्षरतेची मूलतत्व, पैशांचा इतिहास, गरजा आणि इच्छा, बजेटिंग आणि बचत याबद्दल शिकलो होतो. पण प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या भागात आपण बचतीची उद्दिष्ट कशी ठरवायची, बँकांचं महत्त्व आणि पैसे हुशारीने कसे खर्च करायचे हे शिकणार आहोत. या गोष्टी तुम्हाला एक मजबूत आर्थिक भविष्य घडवायला मदत करतील.